नमस्कार बाळांनो, तुमच्या एम.एस. नर्सिंग CETचा निकाल लागलेला आहे. तुम्हाला तुमच्या ॲडमिशनबद्दल खूप जास्त चिंता आणि भीती आहे. मला कमी मार्क्स मिळालेले आहेत, मला 90च्या वरती मार्क्स मिळालेले आहेत, तर मला कॅप राऊंड 1 मध्ये किंवा मला एका बेस्ट प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजमध्ये किंवा एका चांगल्या उत्तमातल्या उत्तम नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? हा प्रश्न तुम्ही पालक असाल तर तुमच्या पाल्याबद्दल तुम्हाला आणि तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला पडत असेल. निकालानंतरची ॲडमिशनची प्रोसेस काय आहे याबद्दल संभ्रम खूप जास्त निर्माण होत आहे. खूप जास्त अशी कठीण अवघड किचकट ॲडमिशन प्रोसेस नाहीये. तुम्हाला ॲडमिशनसाठी कुठल्याही कॉलेजला जाऊन व्हिजिट करण्याची आजच्या परिस्थितीला गरज नाही किंवा कुठेही जाऊन तुम्हाला ऑफलाईन प्रोसेस करण्याची आवश्यकता देखील नाही. एम.एस. नर्सिंग CETची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीची आहे. कोणत्या पद्धतीची आहे? ऑनलाईन पद्धतीची आहे. फरक फक्त एवढा आहे, इट्स टेक टाइम. म्हणजेच काय, निकाल लागल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस होण्यासाठी वेळ लागतो. ठीक आहे. जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये होईल. जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज अलॉट होईल. जर 3 मध्ये नाही झालं तर कॅप राऊंड 4 पर्यंत तुम्हाला ऑप्शन भेटतात. कॅप राऊंड 4 मध्ये पण तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतं. निकाल लागलेला आहे. आता पुढे ऍडमिशन प्रोसेस काय राहील? कट ऑफ ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे. कट ऑफ संबंधीचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा जो आय सेक्शन दिसत असेल ह्या ठिकाणी, त्या आय सेक्शन वरती क्लिक करायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. कट ऑफ कसा राहील त्याचा व्हिडिओ मिळून जाईल. आता निकालानंतर सर पुढे काय ऍडमिशन प्रोसेस काय राहील तर ते मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. बघा, सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं तर आपण जो वेबिनार करणार आहोत 149 रुपीजचा वेबिनार आहे, लाईव्ह वेबिनार, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस रोडमॅप मिळेल. कशा पद्धतीनं तुम्हाला एक उत्तमातलं उत्तम कॉलेज मिळण्यासाठी काय ट्रिक फॉलो करायचे, काय डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये त्याची या क्लासची लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे आणि तो वेबिनार अटेंड करायचा आहे. ज्या वेबिनार मध्ये मी तुमच्या समोर लाईव्ह असेल, तुम्ही माझ्या समोर लाईव्ह असणार, तुमच्या मनाचे प्रश्न तुम्ही थेट मला विचारणार आणि त्याचे मी तुम्हाला थेट उत्तर देईल. त्यामुळे प्रत्येकाने हा लाइव वेबिनार अटेंड करायचा है. ठीक है. आता बजा तो जी हाँ गाइस, अभी हर बच्चे को मिलेगा एक अच्छा गवर्नमेंट नर्सिंग कॉलेज. इसके लिए हम क्या कर रहे हैं, हमारी टीम और हम अभी एक मास्टर क्लास करने वाले हैं, जिस मास्टर क्लास में आपको हम लाइव आने वाले हैं. मैं खुद लाइव रहूंगा, मेरे साथ मेरे मेंटर रहेंगे लाइव, और हम आपके जो क्वेश्चन है वो लाइव सॉल्व करने वाले हैं. जहां पे क्वेश्चन क्या रहेंगे गवर्नमेंट और प्राइवेट कॉलेज का कट ऑफ, उसके साथ में कम मार्क्स के ऊपर गवर्नमेंट कॉलेज कैसे मिलेगा, एडमिशन प्रोसेस, हर कॉलेज की फीस, जिस कॉलेज को आपको एडमिशन लेना है उस कॉलेज की फीस कितनी रहेगी, ये सभी चीजें वहां पे डिस्कस होगी. रिजल्ट के बाद नेक्स्ट प्रोसेस क्या रहने वाला है, ये सभी चीजें उस मास्टर क्लास में डिस्कस की जाएगी. कौन कौन से डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड है, अटेम्प्ट सर्टिफिकेट लगेगा क्या, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट किस डॉक्टर की तरफ से बनाने का है, एडमिशन की नेक्स्ट प्रोसीजर क्या है, क्या कब शुरू होगा, उसके बाद में आपको सीट मिलेगा क्या, कौन से राउंड में आपको गवर्नमेंट कॉलेज मिलेगा, कौन से राउंड में आपको प्राइवेट कॉलेज मिलेगा, इन सभी चीजें लाइव आपके लिए डिस्कस होगी. सिर्फ आपके लिए इस क्लास की फी रखी गई है 149 रुपीज. तो इस वीडियो के कमेंट में और डिस्क्रिप्शन में इस क्लास का फॉर्म दिया है, वो फॉर्म फिल करके जल्द से जल्द उस क्लास के लिए एप्लीकेशन कर दीजिए. सीट बहुत लिमिटेड है. और जी हाँ दोस्तों, जैसे आपने एप्लीकेशन फॉर्म फिल किया हमारे इस मास्टर क्लास का, तो आपको एक प्राइवेट व्हाट्सएप ग्रुप में ज्वाइन कर दिया जाएगा, जहां पे सभी अपडेट्स इस मास्टर क्लास की आपको दी जाएगी, और सभी कॉलेज की लिस्ट, कॉलेज की फीस, सब 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 पीडीएफ वहां पे आपको फ्री ऑफ कॉस्ट इस मास्टर क्लास में मिल जाएगा. तो आप सभी ने क्या करना है, इस मास्टर क्लास के लिए एनरोल कर देना है. आता बघा, निकाल लागलेला आहे. निकालानंतर काय सुरू होईल? सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे रजिस्ट्रेशन. काय असतं रजिस्ट्रेशन? एक साधारणतः 800 ते 1000 रुपये भरून तुम्हाला ऑनलाईन, जर तुम्हाला BSc नर्सिंग करायचं असेल तर BSc नर्सिंग साठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि जर तुम्हाला GNM करायचं असेल तर GNM साठी दोघींसाठी वेगवेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. का तर पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं.
काय राहत त्याच्यामध्ये तुमची बेसिक डिटेल भरायची असते. काय राहतं या रजिस्ट्रेशन मध्ये, पहिले येतं तुमची बेसिक डिटेल भरायची असते, नंतर असतं ऑल तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ऑल डॉक्युमेंट्स ते काय करायचे असतात, अपलोड करायचे असतात ऑनलाईन पद्धतीनं. आणि नंतर काय करायचं असतं, तिसरं जी फीज आहे 800 ते 1000 रुपयाचा आत फी असते, ती फीज काय करायची असते, पे करायची असते. या 3 स्टेप असतात रजिस्ट्रेशन मध्ये. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर करेक्शन विंडो ओपन होते. राजांनो, काय ओपन होते, करेक्शन विंडो. तुम्ही हे रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचं नाव चुकवलं असेल, एखादा चुकीचा डॉक्युमेंट अपलोड केला गेला असेल, किंवा कॅटेगरी चुकीची फिल करून टाकली असेल, तर ती करेक्ट करण्यासाठी करेक्शन विंडो ओपन होते. तुम्ही तुमच्या फॉर्मला काय करू शकता, या ठिकाणी एडिट करू शकतात. काय करू शकतात, एडिट म्हणजे करेक्शन करू शकतात तुमच्या फॉर्ममध्ये. नंतर ही प्रोसेस चालली आहे 4-5 दिवसाची. करेक्शन विंडो ओपन झाली, सगळं फायनलाइज झालं की मग डिस्प्ले होतं तुमचं प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स. काय डिस्प्ले होतं, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स. प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स मध्ये काय असतं, कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीचे किती सीट आहेत, किती सीट आहेत. किंवा अजून जर सांगायचं म्हटलं, न्यू जर कॉलेजेस आले असतील, न्यू गव्हर्नमेंट असतील, न्यू कॉलेजेस, न्यू प्रायव्हेट कॉलेजेस असतील, तर ते आपल्याला कुठे बघायला मिळतात, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला मिळतात. नंतर येतं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. लिंक केली याच्यानंतर काही डिस्प्ले होईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. मला परत मोबाईलकडे बघण्यासाठी यावं लागतं, कारण की आपल्या मोबाईलचा कधी कधी माईक बंद होऊन जातो, कधी कधी कॅमेरा बंद होतो. त्यामुळे मला पुन्हा कॅमेऱ्याच्या मागे जाऊन माईक सुरू आहे का, मोबाईल सुरू आहे का, ते एकदा तपासून बघावं लागतं. ठीक आहे. मग नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय बघायला मिळेल, तुमची रँक किती आहे. ठीक आहे. तुमचा स्टेट रँक किती आहे, तुमचा कॅटेगरी रँक किती आहे, हे कुठे बघायला मिळतं आपल्याला, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये बघायला मिळतं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये स्टेट मेरिट लिस्ट पण राहते, याच्यामध्ये पण आपल्याला स्टेट मध्ये तुमचा किती रँक येतो बघायला मिळतो. नंतर येतं तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग. ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच काय, तर ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच काय, ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजचा तुम्ही काय टाकता, तिथे कोड टाकता. काय टाकता, कोड. कोड हा 4 अंकी 5 अंकी नंबर असतो. 4 अंकी 5 अंकी नंबर आपल्याला कॉलेजचं नाव नसतं टाकायचं, तो नंबर टाकला कॉलेजचा की ते कॉलेज फिल होतं. मग कॉलेज फिल केल्यानंतर तुमच्या लागेल कॅप राऊंड 1. मग तुम्हाला जर सीट अलॉट झालं असेल तर त्या ठिकाणी कॉलेजचं नाव येईल, सीट अलॉट झालं असेल तर कॉलेजचं नाव येईल. आणि कॅप राऊंड 1 म्हणजेच काय, तुमची कॅप राऊंड 1 ची सिलेक्शन, कॅप राऊंड 1 होईल आणि त्याच्यामध्ये तुमचं कॅप राऊंड 1 ची सिलेक्शन लिस्ट लागेल, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर तुमच्या नावासमोर तुम्हाला मिळालेलं कॉलेज दिसेल. मग नंतर मुलं जातील कॉलेजला, ज्यांना कॉलेज मिळालं ते आनंदानं जातील, ज्यांना कॉलेज मिळालं नाही ते नाराज होऊन घरी बसतील. जे आनंदित ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेजला जाऊन काय घेतील, ऍडमिशन घेतील. आणि ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी घाबरायची गरज नाही, त्यांना पण पुढे कॉलेज मिळणार आहे, फक्त थोडासा वेळ लागेल. मग नंतर तुमचं डिस्प्ले होईल, सिलेक्शन लिस्ट झालं, ऍडमिशन प्रोसेस झालं की मग तुमची वॅकंट सीट मॅट्रिक्स, मग नंतर कॅप राऊंड 2, मग नंतर कॅप राऊंड 2 ची सिलेक्शन लिस्ट, मग ऍडमिशन प्रोसेस, पुन्हा वॅकंट सीट मॅट्रिक्स, असं कॅप राऊंड 4 पर्यंत ऍडमिशन प्रोसेस चालेल आणि तुम्हाला पण उत्तम नर्सिंग कॉलेज मिळेल. मी आशा करतो एवढ्या डिटेलमध्ये व्हिडिओ कोणीच बनवलेला नसेल, मी बनवला तुमच्यासाठी. जर तुम्हाला अद्यापही काय अडचण असेल, काही समस्या असतील तर मला विचारा. व्हिडिओला करा हाईक, चॅनलला करा हात जोडून विनंती, सबस्क्राईब, आणि तुमच्या समस्या असतील त्या कमेंट करून विचारा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.